लोकप्रिय आमदार प्रकाश सोळंके, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम, उपस्थित असणारे रमेश आडसकर, डॉक्टर योगेश क्षीरसागर, राजेश्वर, बळीराम गवते, जयसिंग सोळंके, जयदत्त नरवडे, साबळे, शेषराव जगताप, चंद्रकांत शेजूळ, संभाजी शिंदे, अमोल जगताप, संभाजी असलम कुरेसी, संभाजी शेजूळ, सचिन सानप, अनंत काळे, अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। ते उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, माझ्या माजलगाव, वडवणी, धारूर आणि बीड ह्या परिसरातले उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर, ज्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आज वडवणीत आलोय, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाबरी मुंडे, राजाभाऊ मुंडे, महादेव तोंडे, अर्जुनराव तिरढोले, विलासराव वडणे, शीर, गिनानदेव राठोड, भागवत गोंडे, विशेषतः या सर्व मान्यवरांच्या बरोबर आलेले वडवणी धारूर परिसरातले सर्व यांचे जीवाभावाचे सहकारी, प्रतिष्ठित शेतकरी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। जरा पावसाळी वातावरण आहे, मिरवणूक काढायची होती परंतु पावसामुळे आपण ती काढली नाही। आपण खूप मोठ्या संख्येने पावसाने देखील आजच्या पक्ष प्रवेशाला मनापासून दिले आणि पण आपल्यालाही सगळ्यांना पावसाची गरज आहे। आपली जे काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या खरीपाच्या पेरण्या, त्याच्यात काही ठिकाणी पिकाला पाण्याची गरज होती। मध्याळामध्ये स्वतः प्रकाशदादांनी नाथसागर जायकवाडीचं पाणी सोडायला सांगितलं, काही कालवे सांगितले। सातत्याने ह्या भागाशी वर्गीय सुंदरराव सोळंकेंच्या पासून जे धारूर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी मित्रांनी ह्या परिवारावर प्रेम केलं, काळामध्ये सोळंके साहेबांच्या नंतर ही सगळी जबाबदारी प्रकाशदादांनी मजबूतीने स्वतःच्या खांद्यावर पेलली आणि त्याच्यातून सातत्याने आपल्या भागातले प्रश्न कसे सुटतील, ह्या धारूर तालुक्यातले साठवण तलाव होण्याच्या करता त्यांचा सतत पाठपुरावा चाललेला आहे। अप्पर कुंडलका प्रकल्प होण्याकरता तोनात मेहनत घेतली, प्रयत्न केले। माझ्या शेतकऱ्याच्या मध्ये पाणी आल्याशिवाय शेतकरी स्वतःचा शेतकार करू शकत नाही। इथलं सोयाबीनचं पीक असेल, कापसाचं पीक असेल, माझ्या ऊसाचं पीक असेल, जी काही माझा इथला बहादर शेतकरी भाव मिळेल त्याला चांगलं उत्पादन पाहिजे, तो त्याच्याकरता शिवारामध्ये पाणी गेलं पाहिजे। आणि म्हणून साळिंबा उपसा सिंचन योजना 6000 हेक्टरची, 6000 हेक्टर म्हणजे 15000 हेक्टर होण्याच्या करता अजून विकले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांचा सतत प्रयत्न चाललेला आहे। आणि त्याच्यावर ही सगळी कामं करत असताना इथले काही रस्त्यांचे प्रश्न पण आता ते मला सांगत होते की दादा नॅशनल हायवेच्या निमित्तानं रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत, तो ॲन्युटीच्या निमित्तानं, हॅमच्या निमित्तानं, मार्गाच्या निमित्तानं, राज्याच्या बजेटच्या निमित्तानं, फंड CRF ह्या निमित्तानं आमचे अजून प्रश्न सुटले पाहिजेत। प्रश्न सतत वाढतच असतात, किती कामं झाली तर नवीन कामं लोक देत असतात आणि ते सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधींना त्यांनी सर्व करावं लागतंय। ते काम अतिशय मजबूतीनं आमचे प्रकाशदादा त्यांचे सगळे जीवाभावाचे सहकारी हे करतात। मित्रांनो, एकंदरीतच आम्ही नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो की बाबा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। ह्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनी पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे राहत आलेले आहेत। हिंदवी स्वराज्याची स्थापना केली
तेव्हाही 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। त्याच्यानंतरच्या काळामध्ये तरुण वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे ती जबाबदारी आली। एकही लढाई न हरलेला जर या जगामध्ये कोण राजा होऊन गेला तर ते आपले छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले। आज त्यांचं वडू आणि तुळापूरला एवढं भव्य आणि दिव्य स्मारक तरुण पिढीला अभिमान वाटावा। तरुणांचं रक्त, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर अशा प्रकारचा महाराजांचा इतिहास। राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता, त्याच्यामध्ये महात्मा फुले, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ह्या सगळ्या महापुरुषांच्या मुळे आज आपण राज्यामध्ये एक वेगळ्या विचारांनी पुढे चाललेलो आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण, सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण, त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं समाजकारण राजकारण, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। काही राजकीय स्थित्यंतर घडली, ह्याही माझ्या बीड जिल्ह्याला वेगळा इतिहास आहे। माझ्या मराठवाड्याला साधू संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं। त्यांचे आशीर्वाद, त्यांची पुण्याई आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे, परंतु आपण देखील प्रयत्न केला पाहिजे। ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून या सहकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता कसं माझ्या बीडचं भलं होईल, कसं या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल, कसं दरवर्षी 7,000 मुलं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं चांगल्या प्रकारचं कुशल व्यावसायिक ते बनतील, कामगार बनतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील, याबद्दल आता 200 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करून मी इथं आलेलो आहे। मित्रांनो, माझ्यावर जबाबदारी महाराष्ट्र राज्याने टाकलेली, मुख्यमंत्र्यांनी टाकलेली आहे। मी कामाचा माणूस आहे। मी जे काही निर्णय घेतो, माझी सकाळी 5:45ला 5:30ला 6ला सुरू होती। आता इथले सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मला औरंगाबादला विमान पकडायला जायचं आणि तिथून पुण्याला उद्या पुन्हा खेड तालुक्यात सकाळी 6ला चाकणच्या परिसरामध्ये मला जायचं आहे। त्याच्यामुळं इतर नेते काय काम करतात त्याच्याशी मला तुलना करायची नाही, परंतु इतरांना 1.5 2 दिवस कामाला लागतात, ते काम मी एका दिवसात करू शकतो। आणि त्याच्यामुळं काल दुपारपासून आम्ही सगळे आमदार असतील, सहकारी अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना घेऊन अनेक माझ्या बीड जिल्ह्यातले, माझ्या 6 विधानसभा मतदारसंघातले प्रश्न हे केंद्राच्या मदतीनं, राज्याच्या मदतीनं, जिल्हा योजनेच्या मदतीनं, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मदतीनं आम्ही करतोय। वेळ पडली तर बँकेचा पैसा कसा आणता येईल, आपल्याला वेगवेगळा बिनव्याजी पैसा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दरवर्षी 1,00,000 ते 1.5 लाख कोटी 50 वर्षाच्या परतफेडीनं देशातल्या राज्यांना देतात। 50 वर्षांनी परतफेड करायची, व्याज नाही। तो पैसा कसा आपल्या महाराष्ट्राला आणता येईल, माझ्या मराठवाड्याचं नंदनवन कसं होईल। मागं आम्हीच पाटबंधारे मंत्री असताना नाथसागरपासून बाबळी बॅरेजपर्यंत सगळ्या गोदा तीरावर बॅरेजेस केले। त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला झाला, परभणी जिल्ह्याला झाला, जालना जिल्ह्याला झाला, नांदेड जिल्ह्याला झाला, सिंदफाडा नदीवर, मांजरा नदीवर। शेवटी भाषण कुणी पण करू शकेल, पण भाषणांनी समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांची शेतं ओली होऊ शकत नाही। त्याकरता त्यांच्या शिवारात पाणी द्यावं लागेल, त्याकरता त्यांना मदत करावी लागेल, आणि ते काम आम्ही सगळेजण करतोय। आज राजाभाऊंनी भाषण केलं, आज इथं बोलत असताना बाबरी मुंडे बोलले। आम्ही देखील फार तरुण वयामध्ये आम्हाला कामाची संधी मिळाली। मी देखील 30व्या वर्षात
खासदार झालो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, अनेक वेगवेगळी पदं, 6 वेळेला या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि एकच ध्यास की आपल्या राज्याचं भलं झालं पाहिजे, कारखानदारी चांगली चालली पाहिजे, बँका चांगल्या चालल्या पाहिजे, मार्केट कमिट्या असतील, दूध संघ असतील, वेगवेगळ्या माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असतील, त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आणि ते काम मी माझ्या जिल्ह्यात माझ्या भागामध्ये करून दाखवलंय. पण नुसता पुणे जिल्हा पुढे जाऊन चालणार नाही, पश्चिम महाराष्ट्र पुढे जाऊन चालणार नाही, माझी सगळी भावंडं पुढे गेली पाहिजे. त्याकरता ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. राजाभाऊंनी आम्ही मागं बँकेत एकत्र काम केलं. मित्रांनो, मी बाबरीचं भाषण पण ऐकत होतं. मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळे अतिशय तरुण होतो. 99 साली आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेबांनी मंत्रिपद दिली. आम्ही मागं वळून न बघता त्या मंत्रिपदाचा फायदा हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासून केला. त्याच्यातून राज्याची ओळख झाली, त्याच्यातनं राज्याचे प्रश्न समजले, त्याच्यातून माझा उत्तर महाराष्ट्रात काय केलं पाहिजे, विदर्भात काय केलं पाहिजे, मराठवाड्यात काय केलं पाहिजे, कोकणात काय केलं पाहिजे किंवा पश्चिम महाराष्ट्रात काय केलं पाहिजे, हे आम्ही देखील शेतकरी आहे. आज मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी करतो. पोल्ट्रीचा धंदा असेल, डेअरीचा धंदा असेल, हे पण व्यवसाय आम्ही केलेले आहेत. आज माझी पण डेअरी आहे. मित्रांनो, त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्यांचं सुख कशात आहे आणि शेतकरी अडचणीमध्ये कशामुळे येतो, त्याकरता 0% व्याजाने आम्ही पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला लक्षात आलं की समाजातला फार मोठा महिलांचा वर्ग हा आर्थिक बाबतीमध्ये घर चालवतो, परंतु त्यांच्या स्वतःकरता त्यांना पैसा मिळत नाही. म्हणून आम्ही फुल ना फुलाची पाकळी, आता भाऊबीज उद्याच्या 9 तारखेला आहे, मागं भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही दर महिन्याला त्यांना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आमची टीका झाली की हे निवडणुका झाल्यानंतर बंद करतील. आम्ही बंद नाही केलं. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना त्यामध्ये मदतच केली. त्याच्यातनं काही काहींनी त्याचा फायदा त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या करता केला. आम्हाला भाऊ म्हणायला लागले, अरे बहिणी लाडक्यानं आम्ही काही दोडके का, आमच्याकडे लक्ष देणार का नाही. त्याच्यात मी देवेंद्रजी एकनाथराव बसलो. माझ्याकडे ऊर्जा खात्यात 10 वर्ष होतं. 3 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर. ह्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी करताना बिलं यायची, बिलं भरणं परवडायचं नाही, अडचणी यायच्या, कनेक्शन तोडली जायची. कधी कधी काही जण शेतकरी नाईलाजाने आकडे टाकायचे. त्यांना ते पटत नव्हतं, त्यांना ते पण काळ्या आईच्या सेवा करण्याच्या करता तिथं पाणी दिलं पाहिजे. कच्ची वच्ची घरामध्ये असायची, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न कार्य, आणि म्हणून आज 20,000 कोटी रुपये या 46 लाख शेतकऱ्यांचे 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ही आमची तुमची बिलं आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो. 25,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी राज्य तिजोरीतनं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय. उपकार करत नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. आम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास हा कुठंतरी जाऊन देता कामा नये, ह्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे. हे सगळं करत असताना जसं आम्हाला तरुणांना संधी मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 26 वर्षाचा झालाय, अनेक मान्यवरांनी याला उभारणी दिली. आता आम्ही लोक असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आमचे हसन मुश्रीफ, आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे आदिती तटकरे, अनेकांची नावं घेता येतील, दत्तामाव भरणे, आम्ही सगळेजण ते करतोय. आमदार लोक आम्हाला साथ देत आहेत.
जनते आमच्याकडे पाठपुरावा करते। आता आम्ही देखील आज 60च्या पुढे गेलेलो आहे। काळच असतो, नवीन कार्यकर्ता पाहिजे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील नवीन पुढे देता येईल। मला एका गोष्टीचं समाधान आहे, आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल। उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती अधिकारी हवेत, ती आम्हाला हव्यात, आमच्या महिला हव्यात। उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांसमोर जायचंय। जिल्हा परिषदा चांगल्या चालवायच्या, तालुका पंचायती आपल्याला चांगल्या, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, महानगरपालिका असतील, तिथं आपलं काम जबाबदार दिसलं पाहिजे। त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे। मी पहाटे ते दर्जेदार काम बघायला जातो। जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीतला खराब काम केलं तर मी त्याला काळ्या टाकायला देखील मागं पुढे बघत नाही, कारण हा जनतेचा पैसा आहे, कुणाच्या बापाचा पैसा नाहीये। जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच झाला पाहिजे, ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय। मित्रांनो, आता पण ह्या जिल्ह्यात जबाबदारी आम्ही घेतली, आपल्याकडे विमानतळ नव्हतं, आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतोय। तुम्ही म्हणाल आम्ही बसायचो, अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं, पुण्यातनं, दिल्लीतनं, वेगवेगळ्या भागातनं आपल्या तर ते कारखानदारी आणतील, गुंतवणूक करतील, त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात, 1 तासात, 2 तासात पोचता येईल। त्याच्यातनं तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोज त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल। MIDCचा मंत्री कार्य सांगितलं, आपल्याला इथं हा मागासलेला ऊसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर, त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे। किती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या दुसऱ्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा, त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा, आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने मुलं मुली शिकावीत, त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात, त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराज यांच्या मदतीनं आपल्या राज्यात 20 लाख घरं आपण मंजूर करून आणली। मागेल त्याला घर, फक्त तो त्या नियम असला पाहिजे, अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय। मी आढावा घेतला काल, माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये, एवढी घरं आपण दिली। मी आज देखील तुम्हाला सांगतो, ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी, ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात, ठीक आहे बाबरी शेठ, शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय बाबरी शेठ, हरकत नाही, त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं। प्रकाश दादा मगाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली, चांगली घरं घ्या, चांगली घरं बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनी राहा, नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर, ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही। आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही। त्याकरता चांगल्या सवयी लावा, चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा, ही काळाची गरज आहे, हे केलं पाहिजे। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे, जरा चिंतन करा। कोण कोणी मोठापाचा चुकला तरी त्याला शासन असणार नाही, कुणाचे लाड नाही, कुणी मला काही घेणं देणं, नियम, घटना, संविधान तो अजित पवार असेल, शेवटचा माणूस असेल, ही गोष्ट
मुळे अजून कोणी नाहीतर म्हणाल की आता जवळचा आहे कोर्ट काय करते तरी सुद्धा ही लक्षात ठेवा. चांगल्या कामात रात्री 12ला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील. पण तुम्ही चुका केल्या, मी नाव नाही सांगणार. माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते. आज काही आमदारांनी ऐकलं. एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय, त्याला सोडवा ना. ते म्हणले कशा करता टाकलं? नाही, त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं. म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय, ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा. अरे कशी तुमची जीभ रेखली जाते? लाज लज्जा शरम वाटत नाही? काय विचार तुम्ही करताय? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही लय चांगल्या, पण ते विकृत माणसं, ही विकृती आहे. त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल. तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये. त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकिरडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो. करता स्वच्छतेला महत्व. आज 30 लाख वृक्ष रोप आम्ही इथं आलो. त्याकरता आपलं कौतुक झालंय. ते आपल्याला केलं पाहिजे. कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे. यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला. लोक सांगतात 100 वर्षात झालं नव्हतं असं, पण झालं. का झालं? ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात 8.7 स्केलचा. परवा जगपुटी झाली, एवढा जोरात लोंढा आला कितीतरी निष्पाप मध्ये गेली. आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत, पण सुरक्षित. मित्रांनो, कधी संकट तुम्हाला माहिती आहे? काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद धाराशिवला झालं की नाही? त्यामुळं काळ कधी येईल, वेळ कधी नाही, आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये. त्याकरता झाडं लावली पाहिजे. शेतीला महत्व. चुकीच्या प्रवृत्ती पाहिजे. मी डिपार्टमेंट सांगितलं पोलिसांना, सांगितलंय चुकला 2-3दा करा, FIR करा. चौथा चुकला कोका लावा, जाऊ द्या. चक्की पिसिंग मर तिकडे घाल तू. ह्या पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी, मध्यमवर्गीय किंवा गोरगरिबाचा असला तरी, सगळ्यांनी नियमाने वागा, कायद्याने वागा, कायदा हातात घ्या. हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला येतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती आता बस जिल्ह्याची बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे. पण म्हणतो जेवायला पंगत बस ओळखीचा असला पाहिजे. ही वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे. बीड आता माझाही जिल्हा आहे, मी तुमचा पालक. त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका. पण मंजूर केलेले पैसे हे आम्हालाच खर्च झाले पाहिजे. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. माग चुका माहिती आहे त्यांना. त्याच्यामुळं आपण दिलेला मला सत्कारणी लावा. त्यामध्ये कुठं येऊन देऊ नका. आज आमच्या प्रकाश दारूर साठवण तालुक्यात काही गोष्टी सांगितल्या.
बायका म्हणून कर्ज तो शकतो. आपली पत इतर तुलनेत रोज विरोधी पक्ष काही करतात. आरोप असेल आम्ही त्याचं कुठेही देत नाही, नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात. समोर फक्त 50 राहिलेले आहेत. 50 असे आमदार आहेत जे आम्हाला जाणीव आहे ना कमी, पण त्यांनी राजकारण पण करून, कारण आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. स्वर्गीय आदिवासी, भट, अल्पसंख्याक, ओबीसी, सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू. आज बाबरी मुंडे आणि मित्र राजाभाऊ महादेवराव, अर्जुन, शेख बशीर, ज्ञानदेव राठोड, भागवत गोंडे, सचिन मुख्य कार्यकर्ता केलाय. त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे. प्रकाश त्यांच्या सर्व आहे. कुठल्याही परिस्थितीत नवीन मधला आहे असा भेदभाव राष्ट्रीय पक्षामध्ये आम्ही करत नाही. ज्याच्यात नेता आहे त्याच्यातल्या बरोबर घेण्याची क्षमता आहे, त्यांना आम्ही न्यायच देतो. याबद्दल आपण काही काळजी करू नका. अशा प्रकारची मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो. आणि कुठंही आता तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे. उद्याच्याला तुम्ही कुठं चुकला तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला म्हणून राष्ट्रवादीला कमी पडाई, तुम्हाला कमी पडाई, आम्हालाही कमी पडाई. त्यामुळं कुठंही चुकू नका. शेवटी आईच्या पोटातनं कोणी शिकून येत नाही, परंतु अनुभवातनं तर बरंच काही तुम्हाला मला समजतं. त्या प्रकारे जे आपल्या मूलभूत गरजा आहेत, जे आपले मूलभूत प्रश्न आहेत, ज्या आपल्या मूलभूत अडचणी आहेत, ते सोडवण्याच्या करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं, महायुतीच्या माध्यमातनं, NDA सरकारच्या माध्यमातनं सर्व काही पणाला लावू. ह्याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि बाबरी मुंडे, राजाभाऊ महादेवराव, अर्जुन तिडके, सुधीर ढोले, विलास वडणे, शेख बशीर, ज्ञानदेव राठोड, भागवत गोंडे, सचिन हळकर आणि असंख्य सहकारी मित्रांनी खूप नावं आहेत. ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. परंतु या सगळ्यांच्या प्रवेशामुळं माझा वडवणी, धारूर आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमय व्हायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. आम्ही प्रकाशदादा, बाकीचे सगळे आमची जबाबदारी पार पाडायचा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. आपण प्रचंड संख्येने इथं आला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी तिन्ही तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयसिंह भैया सोळंके आणि बाबरी शेठ मुंडे सतीश शिंदे, जयसिंह भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष हे सुद्धा अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत करणार आहे. सर्वांचे आभार. बिभीषण बडे गावकऱ्यांचे सरपंच यांना विनंती करून त्यांनी आभार. आज आपल्या माजलगाव मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे नेते राजेभाऊ मुंडे आणि बाबरी शेठ मुंडे यांच्या समवेत वरवणी धारून